लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात स्वतः राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी एक महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे त्यांच्याद्वारे, आणि नेमकी कोणती अपडेट आहे त्याबद्दल पण मी बोलणारच आहे। पण थोडक्यात एका शब्दात सांगायचं म्हणजे KYCच्या संदर्भात त्यांनी एक हेल्पलाईन दिलेला आहे, आणि हेल्पलाईन कोणता आहे तर त्यांनी सांगितलं की 181 नंबरचा जो हेल्पलाईन नंबर आहे तर त्यावर या योजनेच्या शंका निरासन करण्यासाठी लाडक्या बहिणींना तो नंबर देण्यात आलेला आहे। पण हा नंबर काय आता तयार करण्यात नाही आला, हा नंबर योजना जेव्हा चालू झाली तेव्हापासून आहे, पण त्या नंबरवर पूर्णपणे प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत आणि वरवरची उत्तरे मिळतात। आणि खास करून हा जो नंबर होता यापूर्वी कौटुंबिक बाबीच्या संदर्भात महिलांसाठी हा नंबर देण्यात आलेला होता 181। आता तो नंबर आपल्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात वापरला जात आहे, परंतु माझ्या मते ह्या हेल्पलाईन नंबरवर आपण कॉल केला म्हणजे आपला प्रश्न सुटतोच असं नाही बरं का, ही बाब समजून घ्या। खरं तर आतापर्यंत पोर्टल सुरू करायला पाहिजे होतं, फक्त हेल्पलाईन नंबर नको। आणि हेल्पलाईन नंबरमध्ये नव्याने काय नाही, हा नंबर काय आजकाल बनवला नाही म्हणजे काल परवा, हा नंबर पूर्वीचाच आहे। खरं तर या नंबरला तुम्ही कॉल लावायला गेला तर तुम्हाला जास्तीत जास्त चान्सेस आहे की तुमचा नंबर बिझी येईल। हा नंबर बिझी आहे 181 नंबरला तुम्ही कॉल करायला गेला तर, आणि समजा इन केस लागलाच तर त्याच्यामधून पण त्या प्रश्नाचं निराकरण होईलच याची शाश्वती पण फार कमी आहे। त्यापेक्षा माझं असं मत होतं पोर्टल चालू करायला काय हरकत होती, पोर्टल सुरू करा। पोर्टल सुरू करायला सरकारला कोणती भीती आहे मला माहिती नाही, परंतु पोर्टल सुरू केल्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्यांनी KYC करणं आणखी बाकी आहे तर त्या लाडक्या बहिणी परत KYC करतील अशी भीती जर सरकारला नसेल तर पोर्टल चालू करायला पाहिजे, आणि लवकर पोर्टल चालू करायला पाहिजे या मताचा मी आहे। पण असो ठीक आहे, आता बघूयात पोर्टलवर काय पुढे भविष्यात अपडेट आली तर फारच छान। परंतु माझं मत आहे की हेल्पलाईन नंबर जो आहे या हेल्पलाईनवर कॉल केल्यामुळे खरंच त्या लाडक्या बहिणीचा प्रश्न सुटणार आहे का, आणि त्यापेक्षा माझ्यामध्ये अंगणवाडी सेविका प्रत्यक्षपणे KYCची प्रक्रिया कधी सुरू करणार, कारण की नंबर बिझी येतो। प्रचंड लाडक्या बहिणी त्याला कॉल लावला त्या नंबर ऑब्व्हियसली बिझी येणार, कितीही सुविधा केली, कारण करोडोच्या संख्येमध्ये जे आहे ऑलरेडी त्याच्यापूर्वीच तो नंबर बिझी असायचा। 5-5, 6-6 वेळेस मी थोड्या वेळापूर्वी पण ट्राय केला होता, बिझीच येत होतो शक्यतो नंबर, आणि लागला बी तर काही संख्येचं निराशन होईनच याची शाश्वती फार कमी आहे। असो आपण पाहूयात। बघा यामध्ये ज्यांनी ती पोस्ट केली ना त्यांनी सांगितलं की बघा याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे, बाब जरी चांगली असेल पण ही पूर्वीचीच आहे, याच्यामध्ये काय याच्यात नवं काय नाही। बघा त्यांनी सांगितलेलं आहे बघा की एक हेल्पलाईन नंबर जे आहे उपलब्ध करून देत आहे, आणि इथे बघा इथे थोडंसं आता हे बघा इथे त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे, बघा काय लिहिलेलं आहे, या योजनेच्या संबंधित इतर काही तक्रारींचे शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी 181 महिला हेल्पलाईन नंबरवर जे उपलब्ध करून देण्यात येत आहे, आणि याबाबत संबंधित ऑपरेटरला जे आहे प्रशिक्षण पण देण्यात आलेले आहे। आणि मग त्यांनी सांगितले पुढे की या योजनेच्या संदर्भात सर्व तक्रारींचे शंकांचे निरासन करण्यासाठी 181 नंबरला कॉल करा, आणि पुढे सांगितलेलं आहे की ह्या हेल्पलाईनवर कॉल करण्यात जे आहे या नंबरवर कॉल केल्याच्यानंतर तुमच्या शंकांचं निरासन करण्यात येईल वगैरे वगैरे। आणि याच्यामध्ये त्यांनी हे पण सांगितलं वरती बघा याच पोस्टमध्ये सांगितलेलं आहे बघा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC प्रक्रिया करीत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांनी हेल्पलाईन नंबर जारी केलेला आहे। पण अंगणवाडी सेविकेला कधी तुम्ही निर्देश देणार का, जानेवारीचा महिना पण असाच घालणार आहात, ही बाब सर्वात महत्त्वाची आहे। आणि ह्या नंबरमध्ये नव्यानं काय नाही आहे ही बाब पण सर्व लाडक्या बहिणींनी समजून घेणं गरजेचे आहे। पण माझ्या मते पोर्टल सुरू केलं तर काय हरकत आहे, त्यामुळे पोर्टल सुरू करायला काय अडचण आहे हे माझ्या काही लक्षात येत नाही सध्या। नवीन लाडक्या बहिणींनी ज्यांनी KYC केलं नाही त्यांना KYC करू द्यायची नाही का, कारण याच्यानंतर KYCचा परत एकदा परत जे पोर्टल सुरू होईल तर ते जूनमध्ये होईल, मग तोपर्यंत त्या लाडक्या बहिणीला नवीन KYC करायची नाही का, कारण बऱ्याचशा लाडक्या बहिणींना OTPच गेलं नाही, त्यामुळे लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा जर तुमच्या काही लाडक्या बहिणींनी ज्यांना काही अडचण असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करून पहा, आणि तुमची प्रतिक्रिया आहे या नंबरला कॉल केल्याच्यानंतर कमेंट्समध्ये पण कळवा। पण तुर्तास तरी माझ्या मते हेल्पलाईन नंबर नको, फक्त हेल्पलाईन नंबर नको तर KYCचं पोर्टल चालू करा, आणि जानेवारीचा हप्ता पण पेंडिंग पडत आहे, असे 2-2, 3-3 हप्ते पेंडिंग पाडू नका, एवढी सरकारला या व्हिडिओच्या शेवटी विनंती आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।